नमस्कार. मी दीपा फल्ले, सर्टिफाईड सायकोलॉजिकल काउन्सिलर, मनस्वी समुपदेशन आणि विविध मार्गदर्शन या चॅनलवर आपलं स्वागत करते आहे. या चॅनलवर आपल्या सायकोलॉजिकल रिलेटेड गप्पा आणि विविध मार्गदर्शनपर आपल्या गप्पा असतील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओज बघायला मिळतील. मी एक समुपदेशनाचं काम करते आणि तुम्हाला जर पर्सनल काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर मला तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. अत्यंत रिजनेबल दरामध्ये आपल्याकडे समुपदेशन सर्व्हिस उपलब्ध आहे. ऑनलाईन समुपदेशन आपण करतो. आजचा आपला विषय असणार आहे की माणसाच्या मनाची जी जडणघडण असते ती लहानपणीच कशी तयार होत असते, किंवा लहानपणीचं जे आपलं माणसाचं जीवन असतं त्याच्यावर आपल्या संपूर्ण आयुष्याचं मनाची जडणघडण ठरत असते. आता आपण बघूया की आपण उदाहरणासकट आपण बघू की बऱ्याच वेळेला लहानपणी घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण असतं. म्हणजे पालकांची मानसिकता वेगवेगळी असते. त्या घरात सदस्यांची संख्या, सदस्यांचे संस्कार, सदस्यांचे विचार हे वेगवेगळे असतात आणि त्यांचा सगळ्यांचा परिणाम हा त्या लहान मुलांच्या मनावर होत असतो. आणि त्यावेळेला जो मनावर परिणाम होत असतो लहान मुलांच्या, तो संपूर्ण पुढे त्याच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये त्याला घडवत असतो. किंवा तो माणूस, ती व्यक्ती, ती लहान मूल मोठं झाल्यानंतर तो कसं वागणार आहे, किंवा तो कसं त्याचं आयुष्य जगणार आहे, ते कुठल्या मानसिकतेत जगणार आहे, हे सर्व त्याचं लहानपणी ठरत असतं. समजा आता उदाहरणात घ्यायचं झालं तर एखाद्या मुलाचे पालक, समजा त्यांच्यामध्ये मतभेद असतील किंवा त्यांचं पटत नसेल किंवा काही त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील, तरीही ते एकत्र राहत असतील, तर त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग मिसिंग असतं. त्या नवरा बायकोमध्ये एक बॉन्डिंग मिसिंग असतं. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या जीवनसाथीवर किंवा आपल्या लाईफ पार्टनरसोबत कसं वागलं पाहिजे, की कसं त्याला सपोर्ट केला पाहिजे, किंवा त्याला कशी इमोशनल आपण हे दिलं पाहिजे, हे त्या मुलाने कधीच पाहिलेलं नसतं. त्याला हे माहीत नसतं की लग्न म्हणजे नेमकं काय, नवरा बायको म्हणजे नेमकं काय, जीवनसाथी म्हणजे नेमकं काय, किंवा त्याला ती कन्सेप्ट त्याची क्लिअर झालेली नसते लहानपणीच. त्यामुळे पुढे जाऊन सुद्धा त्याचं सुद्धा मॅरिड लाईफ अफेक्ट होण्याची शक्यता असते आणि मॅक्झिमम केसेसमध्ये हे होतंच. त्यानंतर दुसरी केस अशी असते की बऱ्याच वेळेला आपल्या अजूनही भारतामध्ये घरात प्रत्येक बाईला किंवा प्रत्येक घरात मुलगा हवा असतो. आणि काही बायकांना मुलीच असतात. समजा 1-2 मुली असतात त्यांना आणि त्यांना मुलगा होत नाही, तर त्यावेळेला ती कुठेतरी एक खंत असते, कुठेतरी एक आपल्याला मुलगा नाही ह्याचं एक असं ती चिडचिड असते. म्हणजे किती जरी शिकलेली असली स्त्री किंवा किती जरी विचार पुढारलेले आत्ताच्या काळात असले तरीसुद्धा कुठेतरी ते मनामध्ये असतं की आपल्याला मुलगा नाही. तर कुठेतरी तो राग किंवा ते फ्रस्ट्रेशन त्या मुलींवर निघत असतं. त्या मुलीवर म्हणजे त्या मुलींना जे गरजेचं आहे ते त्या मुलींना त्यावेळेला लहानपणी प्रेम आईचं मिळत नसतं. त्यामुळे त्या मुलींच्या मनामध्ये एक प्रकारची इनसिक्युरिटी असते. म्हणजे आपल्याला कोणी इमोशनली त्या खूप डिस्टर्ब असतात किंवा इमोशनली त्या मुली खूप इनसिक्युअर फील करत असतात. आणि ही इनसिक्युरिटी त्यांची आयुष्यभर चालते. म्हणजे ती आयुष्यभर त्या कॅरी करत जात असतात. मग अशा वेळेला त्या मुलींचं 2 प्रकारामध्ये पुढे जाऊन त्यांचं रूपांतर होत असतं. एकतर ती मुलगी खूप भित्री होऊ शकते, अत्यंत घाबरट किंवा इनसिक्युअर, किंवा ती अशी एकदम कोशात राहणारी अशी असते. किंवा दुसऱ्या प्रकारची मुलगी जी घडू शकते अशा वातावरणात, जी एकदम ॲग्रेसिव्ह आहे किंवा जी एकदम अशी पेटून उठणारी किंवा जी एकदम स्वतःला सिद्ध करणारी, स्वतःला शोधणारी किंवा स्वतःभोवतीच जिचं म्हणजे केंद्रित असणारी सर्व काही लक्ष किंवा दुसऱ्यांचं हे. तर अशा प्रकारे
त्या मुली नॉर्मल होऊ शकत नाहीत, किंवा त्यांना जरी पुढे जाऊन भविष्यात मनासारखा नवरा जरी मिळाला किंवा मनासारखं सांभाळणारं घर जरीच मिळालं, तरी त्या कुठेतरी आतून इन्सिक्युअर असतात. कुठेतरी त्यांना विश्वास कसा ठेवायचा किंवा प्रेम कसं व्यक्त करायचं किंवा प्रेम कसं जगायचं हे त्यांना कळत नाही. त्याचप्रमाणे आणखीन एक होऊ शकतं की नातेसंबंधांवरचा विश्वास उडतो मुलांचा अशामुळे. लहानपणी जे काही घडतं आपण जे बघतो आपल्या घरामध्ये, आपल्या शेजारी पाजारी, त्यामुळे एक प्रकारची इन्सिक्युरिटी कायमची राहते किंवा नातेसंबंधांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो किंवा तो विश्वास ठेवून जगता येत नाही किंवा अशा बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि तेच जर समजा काही एखाद्या घरामध्ये म्हणजे आईवडील खूप स्ट्रॉंग बॉन्डिंगमध्ये आहेत, पेरेंट्स खूप असे मॅच्युअर्ड लेवलला आहेत किंवा एकदम सेटल्ड विचारांमध्ये आहेत, ज्यांच्या घरात कधी भांडणं फार दुर्मिळ होतात किंवा भांडणं होत नाहीत, एक खेळीमेळीचं वातावरण आहे, सुरक्षित वातावरण आहे, मुलांना प्रेम दिलं जातं, मुलांना जवळ घेतलं जातं, मुलांना पॅम्पर केलं जातं, अशा घरांमधली जी मुलं असतात ना, ती लहानपणीच त्यांची मानसिकता अत्यंत स्ट्रॉंग होते. लहानपणीच ते खूप स्वतःला डेव्हलप करतात. म्हणजे त्यांचं मन खूप खंबीर असतं. कोणत्याही प्रकारच्या संकटाला सामना करण्याचं त्यांच्याकडे एक प्रकारे धैर्य असतं. पुढे जाऊन ती मुलं खूप सेटल्ड होतात, म्हणजे खूप आनंदी आयुष्य जगू शकतात अशी मुलं पुढे जाऊन. कारण की त्यांनी ते प्रेम, ते बॉन्डिंग जगलेलं असतं. तो विश्वास त्यांनी लहानपणीच मिळवलेला असतो. ते पॅम्पर किंवा ते जे एक प्रकारचा ओलावा हवा असतो नात्यातला, तो त्यांना लहानपणीच कळालेला असतो आणि तो त्यांनी लहानपणीच जगलेला असतो. आणि तो तसाच प्रत्येक नात्यात त्यांना तो जगता येतो. त्या प्रत्येक नात्यात त्यांना कॅरी करता येतो. मग ते त्यांची शाळेतली मैत्री असो, कॉलेजमधली मैत्री असो, लग्न झाल्यानंतर असो किंवा सासरकडची माणसं असो किंवा आपल्या कलिग्स असतील ऑफिसमध्ये, कुठल्याही फील्डवरती किंवा कुठल्याही लाईफच्या स्टेजवरती ते प्रत्येक नातं हे स्टेबल पद्धतीने हँडल करू शकतात. कारण की त्यांची लहानपणीच त्यांची मानसिकता योग्य प्रकारे डेव्हलप झालेली असते, सिक्युअर्ड झालेली असते आणि त्यांना भीती नसते. नात्यातली भीती जी असते ना, ती त्यांच्या मनात नसते. की त्यांना माहिती आहे की अमुक एका प्रकारे आपण नातं हँडल केलं किंवा आपण वागलो किंवा समोरच्या माणसाला आपण समजून घेतलं तर हे नातं आपलं टिकतं किंवा हे नातं स्टेबल राहू शकतं, हे त्यांना माहिती असतं. स्वतःसुद्धा त्यांना आपण कसं वागायला हवं समोरच्या माणसाची, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात आपल्या लाईफमध्ये, प्रत्येक प्रकारच्या माणसाशी आपण कसं वागलं पाहिजे हे सुद्धा त्यांना कळालेलं असतं आणि समोरच्या माणसाला समजून कसं घ्यायचं हेही त्यांना कळालेलं असतं. त्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये रिलेशनशिप या फील्डमधले जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते शक्यतो होत नाही आणि त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी माइंड सेटल असतं, बऱ्यापैकी ते डिप्रेशनपासून दूर राहतात आणि स्वतःला ते छान पद्धतीने त्यांचं आयुष्य ते जगू शकतात. त्यामुळे कुठेतरी माणसाचं जर आयुष्य सुखकर व्हायला हवं असेल किंवा त्याला जर एक सुरक्षित मानसिकता ही अत्यंत गरजेची आहे एक आनंदी आयुष्य जगण्यासाठी. एक स्टेबल माइंडसेट, आपलं जर मन सुरक्षित असेल, आपलं जर मन प्रेमाने भरलेलं असेल, सर्व प्रकारच्या नात्यातलं प्रेम आपल्याला कळत असेल, सर्व प्रकारच्या नात्यातल्या प्रेमाचं आपल्याला वर्गीकरण करता येत असेल आणि ते जगता येत असेल, तर माणसाचं माइंड हे खूप स्टेबल राहू शकतं आणि स्टेबल राहिलेल्या माइंडमुळे आपण आयुष्यभर डिप्रेशनपासून दूर राहू शकतो. प्लस आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग आपला तो अभ्यास असेल, आपली नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा आपलं आणखीन कुठलंही क्षेत्र असेल, त्यामध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकतो आणि तो आनंद आपण घेऊ शकतो. निखळ आनंदाने आपण ते आयुष्य कॉम्प्लिकेटेड न करता आपण ते जगू शकतो. त्यामुळे कुठेतरी पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मुलांना लहानपणीच ही मानसिक सुरक्षितता दिली पाहिजे. त्यांच्या मानसिक डेव्हलपमेंटसाठी पालकांनी हातभार लावलाच पाहिजे. म्हणजे आपल्या मुलांना नुसतं महागडी खेळणी, महागडी कपडे लत्ते दिले, त्यांना हवं नको ते दिलं, त्यांना बोट दाखवेल ते त्यांना वस्तू त्यांना खरेदी करून दिली, पैशाच्या जोरावर त्यांना खुश ठेवणं किंवा आता सध्याच्या काळात मोबाईलवरच्या जीवावरती मुलं
खेळ हे असतात, म्हणजे खेळ वगैरे त्यांचे सगळे आता संपलेले आहेत ऑलमोस्ट. तर हे सगळं करण्यापेक्षा म्हणजे त्यांना तुम्ही मानसिक किती त्यांचं डेव्हलपमेंटसाठी तुम्ही मदत करता किंवा त्याच्यासाठी तुम्ही किती मेहनत घेता, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावर त्यांचं संपूर्ण आयुष्य हे अवलंबून आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे पुढे जाऊन त्या जोरावर ते आनंदाने राहू शकणार आहेत आणि ही जास्त मोठी संपत्ती आहे मुलांसाठी. म्हणजे तुम्ही त्यांना महागडे गिफ्ट्स देण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना हा आयुष्यभराचा आनंद घेण्यासाठी तुम्ही जर त्यांना मदत केली, म्हणजे त्यांच्या लहानपणीच त्यांच्या मनामध्ये बीजारोपण केलं, तर हे सगळ्यात जास्त मोठं कॉन्ट्रीब्युशन असेल तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये, जेणेकरून ते पुढे जाऊन देखील म्हणजे तुमच्याशी तितकेच कनेक्टेड राहतील आणि तितकेच तुमच्याशी बांधलेले राहतील. त्यामुळे पालकांनी ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या मुलांसाठी कार्य करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.